बुंदी आता 2 किलोमीटर बाकी. नर्मदे यार यार नर्मदे यार नर्मदे यार नर्मदे यार नर्मदे यार नर्मदे यार हिंदी 2 किलोमीटर राहिले आता. नर्मदे यार सनावत राहिले 44. तिथून ओंकारेश्वर राहिले 12. 44 आणि 12 56 किलोमीटर आता प्रवास शिल्लक राहिला आहे. हे जंगल लागलं आहे इथं बी. सगळे का बाग आहे ते बाग आहे. नीट जंगल कसं काय लागलं का माहिती. रामकृष्ण हरी नर्मदे यार. देवला देवला हे गाव. ओंकारेश्वर अजून 10 किलोमीटर सांगताय. एकदम खराब रस्त्यानं आलोय आम्ही शॉर्टकटने. सनावत मार्गे सांगितलं होतं आम्हाला जायला. सनावत कॅन्सल केलं. या चारीनं मागच्या चारी होती पाटानं आलो. आता थोडी सायकल लोटली. आता थोडं या बाजूने एक जंगल आहे. साईडने इकडं पायवाले जाऊ राहिले पण आमची सायकल नाही म्हणल्यामुळे आम्ही इकडून चाललोय. नर्मदे यार नर्मदे यार राम राम बोलले. ओंकारेश्वर 7-8 किलोमीटर बाकी आहे. आणि आमच्याबरोबर आता जे पाय माणसं होते ती ह्या डोंगरामधून येणार आहे. जंगलातून येणार आहे. थोडं शॉर्टकट होईल त्यांना. तुम्हाला थोडं लांब पण जंगलातून येणार आहे. ओंकारेश्वर असा 5 किलोमीटर आसपास बाकी आहे. पायवाली येते. जंगलातून येते पायवाली. गजानन महाराज आश्रम ओंकारेश्वर इथे आलोय आपण. आता येत आहे 5 वाजले.
सावली लाव, सावलीला इकडं. आता 9:15 झालेले आहे रात्रीचे. 24 फेब्रुवारी 2025. आपण ओंकारेश्वरला आलेलो आहे 5 वाजता. इथं आल्यानंतर आपले मारसंगीचे पाहुणे उज्जैनला आले होते, ते आपल्याला भेटण्यासाठी इकडे आलेले आहे. आता ते दर्शनाला गेल्यामुळे त्यांचं, त्याच्यामुळं मी आता बाहेर थांबलो इथं चक्कर मारतोय. त्यानंतर त्यांची भेट झाल्यानंतर मग आपल्याला झोपायचं आहे. हे गजानन महाराजांचा आश्रम आहे ओंकारेश्वरमध्ये. परिक्रमावाल्यांसाठी हे फ्री सेवा देतात. गजानन महाराज संस्थान शेगाव, शाखा श्री क्षेत्र ओंकारेश्वर, मां नर्मदा परिक्रमा व शिवान की सेवा में और आश्रम में निवासी भक्तों के स्वास्थ्य संबंधी निःशुल्क परामर्श एवं उपचार. अहिल्यादेवी होळकरांचं मंदिर बांधलेलं आहे, खूप छान. इकडे भोजनाची व्यवस्था दिली जाते चांगल्या प्रकारे. परिक्रमावाल्यांसाठी निःशुल्क. हे गजानन महाराजांचं छोटंसं पण खूप छान असं मंदिर. इकडे ऑफिस भक्त निवास आहे, एकदम पॉईंटवरती जागा आहे. तिथं त्यांचं ऑफिस आहे. तिथं परिक्रमावाल्यांची जाताना आणि येताना ची नोंद होती. कोण आले कोण गेले सगळी नोंद इथं केली जाते, जे यांच्या मार्फत जातात त्यांची. मंदिर सुंदर आहे. सेवेकरी खूप तत्पर राहतात इथं. तिथे आपण सायकली ठेवलेली आहे. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर का कार्यक्रम. मंदिर खुलने का समय 5 बजे, मंगल आरती 5 से 6:30 बजे, 5:30 बजे. दर्शन प्रारंभ 5:30 बजे से. असं सगळं आहे. इथे जास्त करून मराठी भाषिक लोक या संस्थानामध्ये राहतात, ते महाराष्ट्राचे आहेत.
याची अशी प्रवेशद्वार असं बनवलेलं आहे. छान असं. इथे जेवढ्या गाड्या लागलेल्या आहेत 50% इन्व्हेस्ट म्हणजे महाराष्ट्राच्या असतात एवढ्या गाड्या 50% तरी. तिकडे नर्मदाबाई आहे. उद्या आपल्याला तिकडे पूजासाठी कंकणचा सोडण्यासाठी जायचं आहे त्या साईडला. पाहुणे गेलेले पाहुणे भाई एक गिलास दो, एक गिलास दो. तरी असं वाटतं सकाळ झाली. लोक जागे अजून.